करायचा प्रयत्न, पण एक चोटी धाव घ्यायला यशस्वी आदित्य झोपे. आणि दोन्ही टीमवर तेवढाच प्रेशर दिसतोय. बघूया काय होतं. आणि पुन्हा एकदा स्टेप आउट डायव्ह मारून बॉल पकडलेला आहे. एक ओव्हर स्कोरर किती धाव संख्या झाले? 5 धाव, 5 धावा, 6 धावा. एक ओव्हर 6 धावा. रुद्र गोलंदाजीसाठी सज्ज. लेग बाईस या सगळं धाव संख्या झाली 8 धावा. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न, पण चौकार. चौकार. दीपक जर्सी नंबर 2. 2 दीपक आहेत आपल्याकडे. आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि एक धाव. अतिरिक्त धाव मिळालेली आहे. अतिरिक्त बॉल मिळालाय. आणि सुंदर असा झेल घेतला. मनीष यांच्या कुशीत जाऊन बॉल थांबलाय. बॉल गरम होता, त्यांनी बॉल उडवला हातातनं आणि दुसऱ्या हातातनं झेल घेतलेली आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण रुद्र किरण यांना जर्सी नंबर 5 आणि सुंदर असं आणि थ्रो केलाय रुद्र. पुन्हा एकदा किरण यांना गोलंदाजी करताना आणि हा नो बॉल आणि टॅप शॉट मारून रनआउट करायचा प्रयत्न, पण एक धाव घेतलेली आहे. एक अतिरिक्त धाव मिळाली आहे. ह्या सकट धाव संख्या आली आहे. धाव संख्या किती आलेत? स्कोरर धाव संख्या किती आलेत? आणि चौकार. जोरदार टाळ्या जाऊ द्या आदित्य झोपे यांना. एलिमिनेटर राऊंड आहे. बघूया काय होतं इकडे. धाव संख्या किती आलेत? 19 धावा. 19 धावा झालेत. 2 षटक. नवीन षटक घेऊन ओमकार. हो गया बुला रहा है, अजय बुला रहा है. आणि स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, पण बॉल काय हातात आला नाही. यष्टी रक्षकांनी स्टंपिंगचा चान्स मिस केलाय. एक जीवनदान किरण यांना. बघूया पुढचं काय होतं. आणि हा सुंदर असे शॉट, तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण, धावचित करायचा प्रयत्न, पण एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. फिटनेसचं उत्तम असं उदाहरण दाखवत आहेत किरण. या वयात इतकं फिटनेस कसं वाटतं बघूया. आणि पुन्हा एकदा शॉट, तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण, हातात काही चेंडू आला नाही. एक धाव घ्यायचा प्रयत्न, पण धावचीत झालेत किरण. धावचीत झालेत किरण. संघाचे ओनर प्रशांत. ओनर प्रशांत 2000 रुपये. 2000 रुपये त्यांनी लावले. बघूया ते वसूल करतात का. प्रशांत 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 गाडीगावकर विथ जर्सी नंबर 5. ओमकार षटक घेऊन दुसरा चेंडू. आणि हा चेंडू टाकला आणि तेवढंच सुंदर असे क्षेत्ररक्षण. एक धाव घ्यायचा प्रयत्न, पण सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. अटीतटीचा सामना, टेन्स मोमेंट बोलतात ते काही झालेलं आहे इकडे. दोन्ही टीमवर प्रेशर तेवढंच आहे. एलिमिनेटर राऊंड आहे. पायाला बॉल लागलाय. एक धाव घ्यायचा प्रयत्न आणि आदित्य झोपे हे पोहोचलेत आणि मिसकम्युनिकेशन मुळे दोघंही सेफ झालेत. 3 षटक 22 धावा. नवीन षटक घेऊन दीपक उर्फ बाळा गोलंदाजीसाठी सज्ज. षटकातला पहिला चेंडू प्रशांत यांना. बघूया काय करतात. आणि हा पहिला चेंडू, एक धाव घ्यायचा प्रयत्न आणि एक धाव अतिरिक्त मिळालेली आहे ओव्हर थ्रोची. ओनरनीच रन दिलेत. 2 धावा मिळाल्यात.
24 धावा झाल्यात. दोघेही बेस्ट फ्रेंड आहेत. बघूया बेस्ट फ्रेंड आउट करतो का दीपक बाळा. बघूया काय होतं. आदित्य झोपे बॅट आपटत आणि हा सुंदर असा फुलटॉस बॉल. तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. आणि हा सुंदर असे डॉट. तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि धावची चालले आदित्य झोपे. आणि हा चेंडू आणि स्टेप आउट वर मारत आणि स्टंप आउट झालेत. हे काय बघतोय जगताप बॅटिंगला आले. जोरदार टाळ्या उंचावते हरीश जगताप साठी. खोदतायत बोरिंग पाडणार वाटतंय काय. जल्लोष बघताय हरीश जगतापच्या नावाने. योगेश सावंतच्या नावाने नाही झालं पण पाया पडतायत. बघूया काय होतंय. एवढा प्रेशर आलाय की हा हुल दिलेली आहे. क्या बात आहे. रोमांचक असा सामना. आणि जगताप क्रिस मध्ये डान्स करतात. बघूया काय करतायत ते. आणि हा बॉल आणि हा बॉल काय बॅटला लागला नाही. बॅट एवढं जोरात बसलाय. बॉल जर का लागला असता तर नक्कीच मनीषला बाहेर घेऊन गेला असता बॉल. पुन्हा एकदा फिल्डिंग जगतापसाठी फिल्डिंग चेंज करतात दीपक बाळा. एवढा प्रेशर क्रिएट झालाय जगताप यांच्या फलंदाजीवर. आणि हा उलटा बॉल. एक धाव मिळालेली आहे. सुंदर अशी फलंदाजी. ह्या सकट धाव संख्या आल्यात. स्कोरर धाव संख्या किती आल्यात. 25 धावा आणि लक्ष दिलंय 26 धाव्यांचं. एलिमिनेटर राऊंड मोबिलिटी दाखवायची बशीर. Manish with jersey number 1.
एवढे हायटेड प्लेयर आहेत. किरण फिरकीचे माहिर गोलंदाज. पहिल्या षटकातला पहिला चेंडू मनीष यांना आणि हा फिरवलेला बॉल, एक रन मिळालेला आहे. आणि पुन्हा एकदा शॉट, तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण जगताप यांच्याकडून. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जगतापसाठी. आणि नो बॉल आणि एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे मनीष यांना. किरण हातातले बॉल फिरवतात बघूया. आणि हा सुंदर असा बॉल, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न, पण हाताला ग्रीज लावून आलेत कुणाल पाटील. हातात बॉल सुटतोय त्यांच्या, बघूया काय होतं. आणि पुन्हा एकदा बॉल आणि तेवढंच एवढा शॉट, एक धाव मिळालेली आहे. ह्या सकट धाव संख्या आलेत 5 धावा. षटकातला चौथा चेंडू, फिरकीचा बॉल, पुन्हा एकदा तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, नो बॉल दिलेला आहे अंपायरनी. या सकट धाव संख्या आलेत 6 धावा. पुन्हा एकदा टॅप शॉट आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू किरण यांना. आणि पुन्हा एकदा बॉल टाकलेला आहे, डेड बॉल. हरीश जगताप बॉल कलेक्ट करत. फिरकीचे माहिर आणि हा पुन्हा एकदा फिरवलेला बॉल, एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. या सकट धाव संख्या आली 7 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक घेऊन दीपक 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 विरुद्ध दीपक, जर्सी नंबर 15. आणि हा पल्लू शॉट पदर साईडला केलाय, एक धाव मिळालेली आहे त्यांना. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू आणि हा सुंदर असं शॉट, तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण, एक चोरटी धाव घेतले आणि ओव्हर थ्रो देऊन एक रन एक्स्ट्रा दिलेला आहे. एग्रेशन पूर्ण दिसतंय गेम मध्ये. एलिमिनेटर राऊंड आहे, दोघही एकदम एफर्ट लावतायत. रनआउट कुठून ना कुठून तरी विकेट मिळायला पाहिजे. हरीश जगताप आपला राग आवरताना. आणि गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीवर मनीष यांना. पहिला बॉल आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं असतं, पण ढेंग्यात बॉल गेलाय विनीत यांच्या हात. नो बॉल आणि तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण, धावचित करायचा प्रयत्न. अंपायर कडे अपील केली आहे धावचित साठी. बघूया काय आहे डिसिजन. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. टुक 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 आणि धावचित झालाय मनीष. खूपच मोठा असा विकेट मिळालेला आहे. टीमचे कर्णधार मंदार बहाडकर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज. 11 धावा झाल्यात. चेंडू किती आलेत पंच? पंच चेंडू किती आलेत? किती चेंडू झालेत? 3 चेंडू झालेत का? 3 चेंडू झालेत. दुसऱ्या षटकातले चौथा चेंडू. अटीतटीचा सामना दीपक आणि मंदार यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन होत आहे. बघूया एलिमिनेटर राऊंड आहे की हा सामना मला जिंकायचा आहे. आदित्य झोपे आणि हरीश जगताप यांचं पण डिस्कशन चाललंय की आम्ही ह्यांना कसं आउट करायचंय.
धावचित करायचा प्रयत्न. 12 धावा झाल्यात. एक एक गडी बाद. एक ओव्हर 3 चेंडू. चौथा चेंडू टाकत दीपक. चौथा चेंडू आणि हा स्मूथ असा बॉल. तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न, पण कुणाल पाटील यांच्या हातात काय बॉल लागलेला नाही आणि एक धाव मिळालेली आहे. पुन्हा एकदा सुंदरी कट मारून एक धाव मिळालेली आहे. आणि हा सुंदर असा तेवढा सुद्धा क्षेत्ररक्षण धावचित करायचा प्रयत्न. एग्रेशन दोन्ही साईडनी तेवढंच दिसतंय. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी आदित्य झोपे, टीमचे कर्णधार मंदार बहाडकर स्ट्राईक वर आणि गोलंदाजासाठी प्रशांत यांना निवडलंय. प्रेशरचं कंडिशन दोन्ही टीम वर तेवढंच आहे. एलिमिनेटर राऊंड आहे. जो टीम हरेल, जो जी टीम हरेल ती टीम बाहेर जाईल. आणि पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजीसाठी सज्ज आणि मंदार बाळकर यांना आणि पहिला चेंडू आणि हा फुलटॉस बॉल. कुणाल पाटीलच्या पुढ्यातनं बॉल गेला, पण त्यांना कळलंच ना बॉल कुठून गेला. खाली बसून राहायचं त्यांनी आणि हे कट मारलेला आहे आणि एक धाव मिळालेली आहे. पुन्हा एकदा एक धाव. आणि निर्धाव चेंडू आणि सुंदर असं शॉट, सुंदर अशी क्षेत्ररक्षण आदित्य झोपे यांच्याकडून. ओव्हर झालेली आहे. या सकट धाव संख्या झाली 18 धावा. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 8 चेंडूची आवश्यकता. मिसळपाव सगळ्यांना सांगण्यात मिसळपावची सुरुवात झालेली आहे. परब परब यांच्याकडून आपल्याला मिसळपाव आलेली आहे, तर त्यांनी मिसळपावचा आनंद लुटायचा आहे. आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण धावचीत झालेले आहेत. धावची झाले मंदार वाडकर कर्णधार धावचीत झाले. 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज किशोर. आदित्य जोपे कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज. 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. आणि दुसरा चेंडू आणि हा चेंडू टाकला स्टेप आउट आणि इझिली एक धाव घेतली. चोरटी धाव घेतली त्यांनी. 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. आणि तिसरा चेंडू आणि हा टॅप शॉट 2 धावा इझिली मिळाले आहेत. 3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. इंटेन्स मॅच झालेली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघांसाठी. आणि हा 2 धाव. 1 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता.
2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना, 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. आणि हा एज लागलेला आहे, 1 धाव मिळालेली आहे. 2 चेंडूमध्ये 1 धावांची आवश्यकता. 1 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेज आहे. जर का चेस नाही केलं तर सुपर ओव्हरचा एक सामना बघायला मिळेल आपल्याला. तर पुन्हा एकदा किती सुंदर असा सामना झालाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एवढा इंटेन्स मॅच. दोन्ही संघांचा प्रोत्साहन वाढवायचं आपण. कंपल्सरी चेस बोलतायत. 1 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. बघूया काय करतात कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज. आणि हा सुंदर असं शॉट, तेवढा चौकार. आणि मॅच खिशातली मॅच समोरच्या खिशात टाकली आहे माडा टायटन्स. आणि झोपे अँड कंपनी यांना बाहेर काढलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर हे डायरेक्ट सेमीफायनल मध्ये गेले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही कर्णधारांसाठी. इंटेन्स मॅच बघण्यात मिळाली आहे. जोरदार